Welcome to my channel Learn Easy with Pooja-12. हॅलो एव्हरीवन. पार्ट 1 मध्ये आपण लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग याच्यामधला डिफरन्स बघितला होता, बरोबर. आणि मग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये काय काय कॅरेक्टरिस्टिक असतात ते बघायला पण चालू केलं होतं. तर फर्स्ट कुठला होता? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं? रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई. आणि आता आपण पुढे काय बघणार आहोत? एक्सक्रेशन. Excretion. Many life processes occur inside the body of living organisms. Some waste materials are produced due to these processes. Removal of such waste materials from the body is called excretion. आता बघा, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम असू दे, त्याच्या काय होतं? इनसाइड द बॉडी म्हणजे बॉडीच्या आतमध्ये काय होत असतं? काही प्रोसेस होत असतात, बरोबर. आणि ते प्रोसेस होत असताना आपल्या बॉडीतील काही वेस्ट सबस्टन्स असतात, वेस्ट मटेरियल असतात, ते काय होत असतात? बाहेर पडत असतात. मग ते प्लांट असो, ॲनिमल असो किंवा ह्युमन बिंग असो, काय होतात? ते बाहेर पडत असतात वेस्ट मटेरियल. आणि याच प्रोसेसला, त्या रिमूव्हलच्या प्रोसेसला काय म्हणतात? एक्सक्रेशन. While breathing out, animal release water vapor and carbon dioxide. They release sweat and they pass out urine. In this way they excrete waste. आता काय होतं? ॲनिमल्स बघा ब्रीद आउट करतात, हो की नाही? म्हणजे श्वास बाहेर टाकतात. तर त्याच्यातून ते काय करत असतात? वॉटर वेपर बाहेर टाकत असतात. प्लांट्स बघा, प्लांट्स काय करत असतात? कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात की नाही? त्याच्यानंतर त्याचे प्लांट्सचे तुम्ही बार्क बघितलं असेल. बार्कमध्ये त्याचं साल असतं, बार्क म्हणजे, तर ते साल पण कधी कधी निघत असतं. त्याची जुनी पानं असतात, ओल्ड लिव्स. एक बघा, पर्टिक्युलर सीझन असतो, त्या सीझनमध्ये काय होतं? झाडाची पानं गळत असतात, बरोबर. हे सगळं काय आहे? ते एक्सक्रेशनच आहे. Excess salt, tannins, resin, gum, crystal like calcium oxalate, etc. When these leaves or pieces of bark fall off, the waste is excreted. आता बघा, हे सगळे एक्झाम्पल दिले आहेत आपल्याला की एक्सेस म्हणजे जास्त प्रमाणाचं सॉल्ट असेल, टेनिन्स असेल, हे सगळं काय आहे? तर झाडामधून बाहेर पडत असतात. त्याच्यानंतर झाडाची जेव्हा पानं गळतात, बरोबर, मी आता मगाशी सांगितलं, किंवा त्या बार्कमधून तुम्ही बघा, मुलांना जर झाडाच्या जवळ गेला असतात तर त्याच्याकडे, त्याच्या बाजूला बघा, त्याचं जे ट्रंक असतं की अशी ब्राऊन ब्राऊन कलरची त्याची सालं निघत असतात. बघितलं? ऑब्झर्व करा तुम्ही. तर हे काय असतं? त्यांचं एक्सक्रेशनच असतं. सम प्लांट्स ऑल्सो रिलीज अ स्टिकी लिक्विड फ्रॉम देअर स्टेम ड्यू टू सम मॅनमेड ऑर नॅचरल इंजुरी. वेन दिस लिक्विड इज ड्राईड, इट फॉर्म्स गम. दिस इज ऑल्सो अ फॉर्म ऑफ एक्सक्रेशन. The roots of plants also release some waste material. आता स्टिकी लिक्विड म्हणजे बघा, एक चिकट असा व्हाईट पदार्थ तुम्ही झाडातून निघताना कधी पाहिलाय का? तर हा पदार्थ बघा मॅनमेड मध्ये म्हणजे माणसं, म्हणजे मोठ्या मोठ्या फॅक्टरीज बघा रबर, गम्स वगैरे बनवतात. तर तो स्टिकी सबस्टन्स असतो ना, त्याचा यूज करून ते बनवतात. मग ते मॅनमेड माणसं असतात, ती वेगवेगळ्या प्रोसेसनी सुद्धा ते स्टिकी सबस्टन्स काढत असतात. किंवा झाडांना कधी नॅचरल इंजुरी होत असते, म्हणजे चेंजेस, वेदरमध्ये चेंजेस झाला, टेम्परेचरमुळे, त्याच्यामुळे सुद्धा झाडांना इंजुरी होत असते. आणि मग त्याच्यातून ते काय होतं? स्टिकी लिक्विड असतं, ते बाहेर पडत असतं. आणि मग हे स्टिकी लिक्विड जेव्हा ड्राय केलं जातं, त्याच्यातूनच गम्स बनतो, वेगवेगळ्या बघा रबराच्या वस्तू वगैरे बनतात. आणि हेच काय असतं? एक्सक्रेशन असतं झाडांचं. काही झाडांच्या रूट्समध्ये सुद्धा काय होतं? एक्सक्रेशन होत असतं. तर मुलांना, तुम्हाला एक्सक्रेशन म्हणजे कळालंय ना? नक्की? ओके. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा हा. आता बघूया नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय आहे? रिप्रोडक्शन. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस अनदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईक इट सेल्फ. दिस प्रोसेस इज कॉल्ड रिप्रोडक्शन. आता बघा, प्रत्येक लिव्हिंग थिंग असेल, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम असेल, तर तो काय असतो? एका नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जन्म देत असतो. आणि ही जी प्रोसेस असते त्या प्रोसेसला रिप्रोडक्शन असं म्हणतात. सम ॲनिमल्स ले एग्स, देअर बेबीज हॅच फ्रॉम द एग्स. सम ॲनिमल्स डायरेक्टली गिव्ह बर्थ टू द यंग वन्स. सम ऑर्गॅनिझम्स कॅन इवन ग्रो into a whole organism from just a small part of their body. आता बघा मुलांना, आपण लहानपणी पण शिकलो आहोत की काही ॲनिमल्स काय असतात की ते काय करतात? अंडी देत असतात, एग्स देत असतात. आणि हॅचिंग म्हणजे सुद्धा आपण बघितलेलं की नाही?
तर हॅचिंग त्या अंड्यातून काय होतं, त्यांचा बेबी बाहेर येत असतो. तर काही ॲनिमल्स काय करत असतात की त्यांच्या यंग वनला जन्म देत असतात. म्हणजे जसं कॅट आहे, कॅट काय करतं, किटनला जन्म देतं. बरोबर, ती एग्स देते का? नाही. एगमधून किटन बाहेर येते का? नाही. तर ती काय करते, डायरेक्ट यंग वन्सला जन्म देत असते. तर इकडे बघा, काही प्लांट्स असे असतात की त्या प्लांट्सचा जर छोटासा पार्ट आपण काढला आणि तो जर आपण रोवला, बरोबर, तर काय होतं, त्याच्यातून नवीन प्लांट होत असतं. जसं की सीड इथे दिलं आहे, जसं की सीड, बरोबर, सीड आपण काय केलं, अंडरग्राऊंडमध्ये सॉइलमध्ये रोवलं, तर काय होणार आहे, त्याच्यातून हळूहळू हळूहळू नवीन प्लांट होणार आहे की नाही. मग सीड हा काय, सीड हा प्लांटचा छोटासा पार्ट आहे की नाही. तसंच बघा, काही छोटे छोटे सॅपलिंग्स असतात, म्हणजे रोज असेल, जॅस्मिन असेल, बरोबर, वेगवेगळ्या फुलांची झाडं असेल, रोपटे म्हणतात त्यांना. तर ते काय असतं, त्यांचं सीड रोवावं लागतं का? नाही. म्हणजे त्याची फांदी जरी कापली, म्हणजे कंपल्सरी नाही की सीड, त्याची फांदी जरी कापली आणि आपण रोवली मातीमध्ये, तरी पण त्याचं काय होत असतं, नवीन रोपटं येत असतं. Most plants reproduce through seeds. Inside the seed, there is a seedling. Seed grows into small leaves and roots. When a seed is planted, it grows into a new plant. The process is called germination. The seedling needs food to grow. This food is stored inside the seed. If you look at seeds like beans or peas, they have two halves. These halves contains the food for the growing seed. The seeds of grains like wheat, jowar also contain such stored food. आता बघा, बरेचसे प्लांट जे असतात ते काय होतात, कशातून रिप्रोड्यूस होत असतात, तर सीडमधून रिप्रोड्यूस होत असतात. आणि त्या सीडमध्ये काय असतं, तर सीडलिंग असतं. आणि त्या सीडमध्ये काय होतं बघा, आपण सीड जेव्हा अंडरग्राऊंड किंवा सॉइलमध्ये आपण रोवतो, तेव्हा त्याच्यातून काय होतं, छोटी छोटी पानं येतात, त्यांना रूट्स येतात, बरोबर. आणि वेन अ सीड इज प्लांटेड, जेव्हा आपण ती सीड मातीमध्ये रोवतो आणि जेव्हा ती ग्रो होते आणि त्याचं प्लांट होतं, तर त्याच प्रोसेसला सर्व काय म्हणतात, जर्मिनेशन म्हणतात. आता बघा, या सीडलिंगला जेव्हा ग्रो व्हायचं असेल, ग्रो व्हायला काय लागतं बरं, आपल्याला सुद्धा फूड लागतं की नाही. तसं या सीडलिंगला सुद्धा काय लागत असतं, फूड लागत असतं. मग ते फूड कुठे स्टोअर असतं, इथे बघा आपल्याला डायग्राम दिलेला आहे, दिसतो. जसं की बीन्स असेल, पीस असेल, त्याच्यामध्ये काय असतात, हे बघा, हे दिसत आहेत ना, हे 2 हाल्फ्स असतात. आणि याच्यामध्ये दिसतंय बघा, ही जागा जी दिसते आपल्याला दिलेली आहे, दाखवलेली आहे, तर त्याच्यामध्ये काय होत असतं की फूड स्टोअर होत असतं. इथे बघा हा डायग्राम, आणि हा जो पार्ट आहे ना, इथे काय होत असतं, त्यांचं फूड स्टोअर होत असतं, की जे त्यांना ग्रो व्हायला मदत करत असतं. कारण फूड शिवाय ग्रो होणार का, तर नाही होणार. तसंच व्हीट असेल, जोवार असेल, या सगळ्यांचं फूड स्टोअर करायचं सुद्धा प्रोसेस अशीच असते मुलांनो. तर तुम्हाला रिप्रोडक्शन पण कळलं का. आता बघा, स्प्राउटिंग अँड जर्मिनेशन आर द बिगिनिंग स्टेजेस ऑफ अ प्लांट ग्रोथ. फॉर सीड जर्मिनेशन अँड कंटिन्युअस ग्रोथ ऑफ प्लांट, इट नीड्स सनलाईट, मॉइश्चर अँड फ्रेश एअर इन द सराउंडिंग्स. इथे बघा, दिसतंय तुम्हाला एक डायग्राम दिलेला आहे. हा कसला आहे, तर जर्मिनेशनचा डायग्राम आहे. म्हणजे जेव्हा आपण सीड प्लांट करतो, त्याला स्प्राउट येतात, बरोबर, हळूहळू त्याचं प्लांट बनतं, बरोबर, त्याला जर्मिनेशन असं म्हणतात. हे मगाशीच आपण बघितले की नाही. मग सीड जर्मिनेशन होण्यासाठी, त्याची कंटिन्यू ग्रोथ होण्यासाठी, त्याचं प्लांट बनण्यासाठी काय काय लागतं बरं, सनलाईट लागते, मॉइश्चर लागतं, फ्रेश एअर लागते, हे आपण नेहमीच बघत आलो की नाही. आणि मॉइश्चर म्हणजेच ओलावा पण लागत असतो. Observe the process used at home to make chickpeas, moth beans, moong beans sprout. Find out the information about how saplings of plants like roses and jasmine are prepared. 2. Try to grow some saplings. आता काय सांगितलंय, आपण बघा घरामध्ये कोणते पण कडधान्य खात असतो की नाही, मूग असेल, मटकी असेल, मग त्याचं जेव्हा मोड येतं, ते मोड काय करायचं, आपण त्यातले थोडेसे काय करायचे, स्प्राउट्स घ्यायचे, त्यांना स्प्राउट्स म्हणतात. मग काय करायचं, घरामध्ये एखादं कंटेनर, पण हे एकटं करायचं नाही. पॅरेंट्स जेव्हा बोलतील ना, किंवा त्यांची हेल्प घेऊनच कुठली पण आपण एक्सपेरिमेंट करायची असते. मग काय करायचं की पॅरेंट्सच्या मदतीने एका कंटेनरमध्ये सॉइल घ्यायची, त्यात पाणी टाकायचं आणि ते स्प्राउट्स काय करायचे असतात, प्लांट करायचे. आणि मग ऑब्झर्व करायचे की ते हळूहळू कसं ग्रो होत आहे. आणि जसं की मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की रोजेस आणि जॅस्मिन असे जे सॅपलिंग असतात, म्हणजे रोपटे, ते कसे प्लांट करतात की त्याची फांदी जरी आपण कट केली आणि प्लांट केली तरी पण त्याचं नवीन रोपटं येतं. हे पण सॅपलिंग असं कसं ग्रो होतं हे पण तुम्ही ट्राय करू शकता. आता
Growth and reproduction are the main characteristics of living organisms. There are the most important signs used to distinguish between living and non-living organisms. आता बघा, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगमध्ये फरक सगळ्यात मोठा काय आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय होत असतात, ग्रोथ होत असतात. नॉन लिव्हिंग ग्रो होतात का, नाही होतात. रिप्रोडक्शन कोण करतं, लिव्हिंग करतात. नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम करतात का, तर नाही करत. आपण मागे बघितलं होतं ना, मोती ग्रो झाला होता कारण तो लिव्हिंग होता. आणि मोतीच्या गळ्यातला पट्टा ग्रो झाला होता का, नाही का, कारण तो नॉन लिव्हिंग होता. तर ग्रोथ आणि रिप्रोडक्शन हे सगळ्यात महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत कोणाचे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे. आता आपण पुढे बघूया. डू यू नो, काय दिलंय बघूया आपण. इन मेनी प्लेसेस there are long stretches of sand along the seashore. On some beaches in the Konkan region, sea turtles lay their eggs in the sand during December to March. Nowadays, the olive ridley species of sea turtles is becoming rare. The female turtle of this species digs a hole in the sand on the beach and lays her eggs there. These eggs are usually laid in areas where the rays of the rising sun fall. तुम्ही बघितलं असेल, समुद्रकिनारी कधी गेला असाल ना, तर तिकडे काय असे लॉंग स्क्रॅचेस दिसतात बघा तुम्हाला. ते कोणाचे असतात, ते सी क्रिएचर असतात ना, त्यांचे असतात. आता सी टर्टल तुम्ही बघितलंय का, समुद्रामध्ये जे कासव राहतं ना ते, तर ते काय करतात, डिसेंबर टू मार्च हा पर्टिक्युलर एक पिरियड आहे, त्या पिरियडमध्ये ते काय करत असतात, अंडी देत असतात. मोस्ट ऑफ कोकण रिजनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आता सी टर्टलच्या काही प्रजाती आहेत. ऑलिव्ह रिडली या प्रजाती काय झाल्यात, आता खूप कमी झालेल्या आहेत. आणि त्यांची जी फिमेल टर्टल असते ती काय करते बघा, समुद्राच्या किनारी काय करतात, खड्डा करतात. ओके, डिग करतात, खड्डा करून त्या सँडमध्ये काय करत असतात, अंडी देत असतात. आणि ते युजली अंडी कुठे देतात, की अशा जागी की तिथे डायरेक्ट सूर्यप्रकाश त्यांना मिळेल. पुढे बघा. Once the hatchling have grown inside the eggs break open and the babies come out. Hundreds of hatchlings emerge from these eggs almost at the same time. It is vital for these babies to reach the sea water quickly. If they do not, they may not survive. It is truly amazing to see hundreds of eggs hatchling all at once around down. आता बघा, हॅचलिंग ग्रो होतात. हॅचलिंग म्हणजे तुम्ही लास्ट इयर बघितलंच असेल. हॅचलिंग ग्रो झाल्यानंतर एग्स काय होतात, ब्रेक होतात आणि त्याच्यामधून त्यांचे बेबीज बाहेर येतात. आणि मुलांनो, ते शंभरो म्हणजे शेकडो हॅचलिंग ॲट अ सेम टाइम बाहेर येतात. आणि ते बाहेर आल्यानंतर लगेच त्यांना काय करावं लागतं, लगेच त्यांना सी वॉटरमध्ये जावं लागतं. आणि ते जर सी वॉटरमध्ये लगेच गेले नाही तर ते सर्व्हाइव्ह करू शकत नाहीत, ते लगेच मरून जातात. आणि ती दृश्य बघायला ते इतकं छान वाटतं ना, म्हणजे शेकडो टर्टल्सचे बेबीज एकाच वेळेला जेव्हा समुद्राकडे जात असतात तेव्हा बघा किती छान वाटत असेल बघायला. आता बघा, जस्ट बिफोर सनराइज द ईस्टर्न स्काय बिगिन्स टू टर्न अ रेडिश ह्यू. व्हेन द सनलाइट फॉल्स ऑन द सरफेस ऑफ द सी, इट स्टार्ट ग्लोइंग ब्राइटली. As soon as the hatchling emerge from their eggs, they immediately start moving towards this bright light and enter the water. However, since electric lights were installed near the shores, the hatchling, confused by the artificial light, start moving towards the light of electric lamps away from the sea. Once the local villagers realize this, they begin to turn off the lights near the beach during the turtle hatching season. They now keep a watch on the shore to help all the hatchlings reach the sea safely. During this time, hundreds of villagers become friends of the turtles, Kasav Mitra. Some villages even celebrate a turtle festival, Kasav Mahotsav, to honor this event. आता बघा, सनराईजच्या आधी बघितलं असेल ईस्टर्न स्काय. ईस्टर्न स्काय म्हणजे काय बरं, सन कुठून येतो, ईस्टवरून, म्हणून त्याला ईस्टर्न स्काय म्हटलं आहे. तर त्या दिशेला तुम्ही बघितलं असेल तर काय होतं, रेडिश कलर दिसतो की नाही. आणि मग सन जेव्हा येतो तेव्हा सनचे जे रेज असतात ते कुठे जेव्हा समुद्रावर पडतात तेव्हा काय होतं, समुद्रात असं वाटतं की जणू काही समुद्र काही ग्लो करत आहे, एक लाईट येत आहे. आपण पण बघा सकाळी सकाळी ऑब्झर्व करा, कधी गेलात ना तर ऑब्झर्व करा तुम्ही. आणि मग काय होतं,
आणि मग जे बेबी टर्टल्स असतात ते काय होतात, लगेच काय होतात, त्या लाईटच्या दिशेने म्हणजे समुद्रातून त्यांना असं वाटतं की त्या दिशेने लाईट येते, मग ते त्या दिशेने जातात आणि पाण्यापर्यंत लवकर पोहोचू शकतात आणि म्हणून ते जगतात. पण बघा कधी कधी काय होतं की ज्या स्ट्रीट लाईट असतात म्हणजे जे आर्टिफिशियल लाईट समुद्रकिनारी बघा लाईटिंग केलेली असते कधी कधी भरपूर, मग ती लाईट बघून काय होतात की ते बेबी टर्टल जे असतात ते कन्फ्यूज होतात, त्यांना कळत नाही कुठे जायचं, मग ते कुठे जातात, आर्टिफिशियल लाईटकडे जातात आणि पाण्याजवळ पोहोचू शकत नाहीत आणि मग ते जगू शकत नाहीत. असं झाल्यामुळे काय झालं, हे काय झालं, तिकडचे जे लोकल विलेजर्स आहेत बरोबर, गावातले लोक, त्यांना हे रिअलाइज झालं. मग त्यांनी काय ठरवलं बरं, त्यांनी ठरवलं की जेव्हा टर्टल हॅचिंगचा सीझन असतो आपण मगाशी बघितला, तर त्या सीझनला काय करायचं की त्या लाईट सगळ्या काय करायच्या, बंद ठेवायच्या आणि त्यांना सीकडे सेफली पोहोचण्यासाठी मदत करायची. असं त्यांनी ठरवल्यामुळे काय झालं, ते सी टर्टल्स समुद्रापर्यंत इझिली पोहोचू शकले आणि म्हणून हे सगळं केल्यामुळे आता शेकडो तिकडचे विलेजर्स म्हणजे गाववाले आहेत त्या कासवांचे मित्र झाले आहेत आणि मग त्यांनाच काय म्हटलं आहे, कासव मित्र असं म्हटलं आहे. आणि काय काय विलेजेसमध्ये काय करतात, टर्टल फेस्टिवल म्हणजे कासव महोत्सव सुद्धा सेलिब्रेट केला जातो. किती छान माहिती आहे की नाही मुलांनो. आता इथे काही 2 क्वेश्चन दिले आहेत त्याच्या रिलेटेड. वाय इज दिस केअर टेकन फॉर सी टर्टल्स, का बरं होतं काळजी घेत असतील सांगा बरं मुलांना. ही तुम्हाला ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही आन्सर शोधा. नेक्स्ट आहे फाइंड आउट वेअर अँड वेन द टर्टल फेस्टिवल म्हणजे कासव महोत्सव इन हेल्ड इन कोकण, हे सुद्धा मुलांना तुम्ही शोधा आणि मला कमेंटमध्ये नक्की लिहा. आता आपण पुढे जाऊया. आता बघा नेक्स्ट आहे रेस्पिरेशन. मेनी ॲनिमल्स ब्रीथ थ्रू देअर नोज. Taking air into the lungs through the nose is called inhalation and release carbon dioxide gas and water vapor is called exhalation. The processes of inhalation and exhalation continue one after the other. Animals that do not have a nose or lungs take oxygen by other means. आता बघा आपण ब्रीथ कसं करत असतो, नोजनी करत असतो की नाही, बरेच ॲनिमल नोजनी ब्रीथ करत असतात. मग जेव्हा एअर काय करत असतो, आपण इन करत असतो, लंग्समध्ये घेत असतो, कशा थ्रू, नोज थ्रू, तेव्हा त्याला काय म्हणतात, इन्हलेशन म्हणतात. आणि जेव्हा आपण कार्बन डायऑक्साईड असेल किंवा वॉटर वेपर असेल जेव्हा बाहेर टाकत असतो तेव्हा त्याला काय म्हणतात, एक्सलेशन असं म्हणतात. मग ही जी प्रोसेस आहे इन्हलेशनची आणि एक्सलेशनची, ही जी प्रोसेस आहे ती एकामागून एक कंटिन्यू चालतच असते की नाही मुलांनो. बघा आपण नेहमी श्वास घेतच असतो की नाही, इन आउट करतच असतो बरोबर आहे. आणि काही ॲनिमल्स जे असतात त्यांना नोज पण नसतं आणि लंग्स पण नसतं, मग ते ब्रीथ करत नाहीत का, करतात. तर ते वेगळ्या वेगळ्या प्रकारे ब्रीथ करत असतात बरोबर. त्यांना वेगळे वेगळे ऑर्गन्स असतात ब्रीथ करण्यासाठी. जसं की मुलांना तुम्हाला आठवत असेल आपल्याला फिशचं होतं की नाही, मग तुम्ही सांगा बरं कमेंटमध्ये, कारण फिशबद्दल आपण शिकलेलो आहोत की ते कसं ब्रीथ करतं. द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग एनर्जी इन द बॉडी through the reaction of oxygen and the food consumed by living thing is called respiration. Plants are living organisms. Respiration occur within their cells too. Breathing and respiration are 2 different processes. Observe animals like earthworms, flies and butterflies. Check if they breathe. आता बघा काय होतं, आपण जेव्हा ब्रीथ इन करतो तेव्हा जे आपण घेतलेलं ऑक्सिजन असतं आणि आपण खाल्लेलं जे फूड असतं यांच्यामुळे, यांच्या रिॲक्शनमुळे जेव्हा आपल्यामध्ये एनर्जी प्रोड्यूस होते बरोबर, बॉडीमध्ये आपल्या एनर्जी प्रोड्यूस होते, त्याच प्रोसेसला काय म्हणतात, रेस्पिरेशन असं म्हणतात. आत्तापर्यंत मुलांना आपल्याला काही वाटत होतं की ब्रीदिंग केलं, ब्रीद आउट केलं, इन्हलेशन केलं, एक्सलेशन केलं म्हणजेच रेस्पिरेशन, तर नाही. ब्रीदिंग वेगळं आहे आणि रेस्पिरेशन हे वेगळं आहे. प्लांट हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे बरोबर. मग प्लांट सुद्धा काय करत असतात, रेस्पिरेशन करत असतात, त्यांच्या सेल्सनी करत असतात. आणि ब्रीदिंग आणि रेस्पिरेशन हे मी तुम्हाला बोललीच आहे की वेगवेगळे प्रोसेस आहेत. जसं की अर्थवॉर्म, आता मला सांगा अर्थवॉर्म, फ्लाईज, बटरफ्लाईज हे ब्रीथ करत असतील की नाही. मग ऑब्विसली लिव्हिंग ऑर्गॅनिझम याचं कॅरेक्टरिस्टिकच आहे की ते रेस्पिरेट करत असतात. आता अर्थवॉर्म कसं ब्रीथ करत असेल, तर अर्थवॉर्म त्याच्या स्किननी ब्रीथ करत असतं.
बटरफ्लायजला बघा दोन्ही साईडला टायनी ओपनिंग्स असतात, त्याला स्पायरॅकल्स असं म्हणतात. फ्लाईजला सुद्धा म्हणजे काही ॲनिमल्सला काय असतात की वेगवेगळे ऑर्गन्स असतात, ते नोजनी किंवा लंग्सनीच ब्रीथ करत नाही. बघा मुलांना, तुम्हाला ब्रीदिंग आणि रेस्पिरेशनचा फरक कळालाच असेल. तर बघा मुलांना, आतापर्यंत आपण काय काय शिकलो? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय, एक्सक्रेशन, रिप्रोडक्शन, रेस्पिरेशन आणि हे सर्व तुम्हाला कळालंच असेल. आणि बघा मुलांना, हा लेसन एवढा मोठा आहे की 2 पार्टमध्ये सुद्धा कव्हर होणार नाहीये. मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू. टेक केअर अँड बाय बाय.